कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाल परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पुतळ्याचा परिसर असेल, राम मंदिर गल्ली असेल, जुना इस्लाम कॉलेज लेन असेल, चित्रा टॉकीज असेल, आपलं गवळीपुरा असेल, या भागात प्रचंड बाहेरनं येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली आहे, गाड्या पेटवल्या आहेत, घरं जाळल्या आहेत, गाड्यांची जाळपोळ केली आहे, अग्निशामक दल विझवायला आलं, त्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशी माझी माहिती आहे। माझ्याकडे 50च्या वरती व्हिडिओ आहेत। पोलिसांची कुमक सुरुवातीला कमी होती, पण आता मोठ्या प्रमाणात कुमक आली आहेत। स्वतः सीपी सिंगल तिथे आहेत, डीसीपी मातनीकर आहेत, अड्डा पीआय तिथे आहेत, मोठ्या प्रमाणात कुमक आहे। पण बाहेरनं येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले, मग त्यात दुरुपकर परिवार, पेशणे परिवार, घाटेंचे परिवार आहेत, शिर्केंचे परिवार आहेत, आणि टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे। गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे, त्याच्यावर दगडफेक झाली अशी माहिती आहे। नागपुरात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। गेली 4 महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत, 2 समाजामध्ये दरी निर्माण होईल, 2 धर्मात दरी निर्माण होईल, अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे। त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती। अशा प्रकारचा उद्रेक होणं आणि शहर शांत होणं, तेही मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात होणं, हे अत्यंत दुर्दैवी असं मी मानतो। कोणीही किती मोठा असो, त्याच्या तळाशी जाऊन ही कारवाई व्हावी अशी अपेक्षा सुद्धा मी या निमित्तानं करतोय आणि जनतेलाही आवाहन करतोय, आपण शांतता ठेवावी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।